DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। परळी रेल्वे दुहेरीकरणासाठी बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादनास तीव्र विरोध असून भूसंपादनाचे नोटिफिकेशन रद्द करा या मागणीसाठी दिनांक 18 मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड व सुरवाडी शिवारातून परभणी परळी रेल्वे रुळाचे दुहेरीकरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी बळकावण्याचा प्रशासनाचा डाव असून या प्रकल्पासाठी शेतकरी 1 इंच जमीन सुद्धा देणार नाही। प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तीव्र भावना आहे। बाधित शेतकरी हे अल्पभूधारक असून शेती हे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे। शिवाय दिला जाणारा मोबदला हा अत्यल्प असून शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केलेली संयुक्त मोजणी अमान्य आहे। यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार नाही। याकरिता शेतकऱ्यांनी परभणी गंगाखेड रेल्वे दुहेरीकरणासाठी जमिनी संपादनासाठी नकार देत आहेत। मागण्या खालील प्रमाणे आहे। रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण मार्गाचे नोटिफिकेशन रद्द करा। रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण मार्गासाठी संपादित जमिनीला चालू बाजारभावाच्या 5 पट मोबदला अदा करा। रेल्वे दुहेरीकरण बाधितांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अदा करा। रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण बाधितांच्या कुटुंबियांना भारतीय रेल्वे सेवेत नोकरी देऊन पुनर्वसन करा, असेही निवेदनावर कॉम्रेड राजन श्रीसागर ओंकार पवार यांनी म्हटले आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।